आपले स्वागत आहे. आज आमच्या फार्म मधून हा फ्रेश केसर मँगो आम्ही तोडून आणलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत घरच्या घरी कुठल्याही प्रकारचं कार्बाईड किंवा इथिलीन न वापरता घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आंबा कसा पिकवायचा हे आता आपण इथे बघणार आहोत. तत्पूर्वी आंब्याला फार लांब देठ न ठेवता साधारणतः 2 इंचाचं देठ आंब्याला राहू द्यावं. आणि एकदम जवळून पण आंबा तोडू नये, जेणेकरून इथून नाहीतर इथनं चीक येतो आणि तो आंब्यावर उतरतो आणि मग त्याचा डाग पडतो. आंबा नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी थोडस गरम पाणी, त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकावी आणि त्या पाण्यामध्ये आंबा सोडून द्यावा. हे असे आंबे याच्यामध्ये साधारणतः 15 मिनिट आपण याच्यामध्ये बुडवून ठेवायचे. हळद ही अँटी फंगल असल्यामुळे या आंब्याला कुठल्याही प्रकारची बुरशी लागू देत नाही. हळदीचा याच्यासाठी हा सगळ्यात चांगला उपयोग होतो आपल्याला. हळदीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे 15 मिनिट आंबा बुडवून ठेवून द्यायचा. आपला आंबा हळदीच्या पाण्यामध्ये ठेवून साधारणतः 15 मिनिट आता झालेले आहे. आता आपण तो आंबा काढून घेऊया. काढून आंबा हा पेपरवर ठेवायचा, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. शक्यतो आंबा कपड्याने पुसू नये, कारण त्याच्यावर जो हळदीचा एक लेअर लागलेला असतो, कपड्याने पुसल्यास तो निघून जातो. म्हणून आंबा, हळदीच्या पाण्यातला आंबा कपड्याने न पुसता फक्त पेपरवर कोरडा व्हायसाठी ठेवून द्यायचा. आणि संपूर्ण कोरडा झाल्यावर मग त्याची बाकीची प्रक्रिया करायची. या प्रकारे आंबा छानपैकी सुकल्यानंतर त्याला बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या पॅक करायचं. त्यासाठी हे जे आहे तांदळाचं तणी, हे बॉक्समध्ये पहिले छानपैकी पहिली लेअर टाकून घ्यायची. त्यामध्ये एक एक आंबा व्यवस्थित रचून घ्यायचा. आणि आंब्याची प्रक्रिया, पिकण्याची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी याच्यामध्ये आपण 2-3 कांदे पण ठेवू शकतो, जेणेकरून कांदा जो आहे हा इथे गॅस रिलीज करतो आणि त्याच्यामुळे आपले आंबे हे लवकर पिकतात. त्याच्यामध्ये आपण कांदा ठेवू शकतो किंवा एखादं पिकलेलं केळ पण आपण इथे ठेवू शकतो. आणि यावर परत गवत ठेवावं. हे तांदळाचं तणीच ठेवावं. त्यावर पेपर पॅक करू. हे 6 दिवसात आपला आंबा याच्यामध्ये पिकून छानपैकी तयार होईल. तर ही होती गोष्ट छोटी आणि कामाची मोठी. चला तर मग परत भेटूया पुढील भागात.